स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स. कॅरम खेळणं चालू आहे. गेम आलाय संपत. बघूया कोणाकडे किती किती संपत्ती बाकी आहे याच्यामध्ये. पूजा तुझ्याकडे किती बाकी आहेत? 60. गुटी नवकोट नारायण म्हणजे किती? सगळे. बापरे. आणि सगळ्यात जास्त सगळं तुझ्याकडे 20 बाकी आहेत चकोलीकडे. 20-30च गेम आहे. तुझ्याकडे आहे ना जास्त? नाही नको ती हरवेल ना. कसं हरवेल? हे माझी कवडी याच्या खाली गेली. देऊ का? हिने घेतली कुठून? अरे मी बोलते कुठं गेली? हळूच घेतली वाईट वाली कवडी तिथून. नो थांब काढलं अजून एक कुठे? दोन तिला दे. तिला काय मला बाबूने काहीतरी केलं. काहीच नाही केलं. एरो केला इथं. हा एरो केलाय का? गेली. कॅरमचा गेम मगाशी संपला फ्रेंड्स. कोण जिंकला गोटी? आता मी जस्ट एक गोष्ट नवीन डिस्कवर केली. भाव्या मला पप्पी दे बेटा. पप्पी दे पप्पी दे. अरे काय करतो तू छोटीशी? कॅलेंडर फाडणार आहे. हे खालती कॅलेंडरच्या खालचं दिसतंय तुम्हाला. जेवढं पण फाडलेत ना कॅलेंडर, सगळे पेजेस पाठचे पण बघा. हे सगळे भाव्याने फाडले. हे सगळे भाव्याची निशाणी है ना भाव्या? सगळे कॅलेंडर तू फाडले ना घरातले. हा ब्लँकेट दे ब्लँकेट द्या. आई घ्या ब्लँकेट द्या. ब्लँकेट दे परत. हा 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 पूजा मला ब्लँकेट दे. कोणाला पाहिजे? मला डिपेंड आहे का कशी द्यायची ते? हा रे कोणाला पाहिजे म्हणजे हा काय प्रश्न होता? बाबूला पाहिजे असल्यावर कशी देणार होती? छोटासा टास्क आहे माझ्याकडे. मी जस्ट किचन मध्ये जाऊन आलो आणि काहीतरी घेऊन आलो माझ्यासाठी. मला बस एवढं करायचं की भाव्याला न दाखवता तो टास्क पूर्ण करायचा, नाहीतर ही लय पाठी लागेल आणि रडेल पण ते कम्प्लीट करण्यासाठी स्वतः. ती काय गोष्ट आहे मी जस्ट तुम्हाला दाखवतो. उतरली भाव्या स्वतः. तू स्वतःच खाली उतरली ना बेटा, मी नाही उतरलो. माझ्याकडे ऍक्च्युली एक बॉटल आहे अमूल कूलची. आणि तिने कदाचित खालून व्हिडिओ बघत होती वरतून, तर तिने बघितलं वाटतं. झाकण आणि हे तर ओपन करून झालंय. मला बस आता गटकायचं आहे. काय झालं? ते तिने बॉटल बघितली माझ्या हातात पिताने आणि त्याच्यामुळे ती रडायला लागली होती की ते तिला पण पाहिजे आहे. बट मी तिच्यासोबत ते नाही शेअर करू शकत, कारण की ते होतं थंड, आणि थंड पिलं तर आता सध्या तिला होणार आहे सर्दी. भाव्याचं टक्कल कधी करणार आहे? भाव्याचं टक्कल आपण या वीकमध्येच किंवा पुढच्या वीकमध्ये करणार आहे. तर मी ॲक्च्युली हे जे केस कट करायला गेलो होतो हेअर माफिया यांच्या सलून, हेअर माफिया करून सलून आहे जोगेश्वरीमध्ये, तिथे गेलेलो. तर त्यांना विचारलं मी, तर ते बोललेत की हो ते करतात, तर त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. एवढं 2-3 दिवस प्रायर त्यांना कळवावं लागेल. त्यांच्याशी एकदा कन्फर्मेशन भेटलं की हा या डेटला ते येतील, तर त्या दिवशी भाव्याचं आपण जावं करून घेणार आहे. आणि ते पुढच्या हफ्त्यातच असणार आहे. असे टायर फिरवून आवाज काढत येतो. मला वाटलं असं कसा आवाज काढतो. हा मस्ती कर. तिच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जास्त ते खेचायचे ते बॅग ना. किती बेटा मग मला उचलायला जमत नाही. अच्छा आहे की आता बरोबर येईल. ती बघ ना, ती पण किती लगेच उठली लगेच. बघूया देणारी कमी आहे ना, देणार नको. ती तरी खोलल थांबताला व्यवस्थित बंद करू दे. आहे तेवढं पिळेल ना ती. थोडंसंच नाही ते संपवलंय.
टाक 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 नाही करत. कर 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 लास्टला. तिला राग येईपर्यंत ते करायचंय तसं, मग ती शेवटी ओरडली पाहिजे. आता मी काहीच नाही केलं. आम्ही लोक इथून विरारला निघालो काल घरी थोडासा रेस्ट करून, कारण की आम्हाला घरी पहिला पोहोचायचं होतं. काल जर तुम्ही लग्नाचा ब्लॉग बघितला नसेल तर एकदा नक्की, हा ब्लॉग संपल्यानंतर तो ब्लॉग एकदा नक्की जाऊन बघा. तर आम्ही जेव्हा इथून निघालो तेव्हा इथून ऑटो स्टँड आहे, तर इथून आम्हाला स्टेशनला जायचं होतं. तर ऑफिसची पूजाची एक फ्रेंड भेटलेली आणि पूजा पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये, पूजा नाव काय होतं तिचं? तर पूजाची जी फ्रेंड होती सायली, पूजा तिच्यासोबत आणि सायली पूजासोबत पूर्ण रस्त्यात इतका वेळ ऑफिस बद्दल बोलत होत्या जेवढ्या ते कधी ऑफिसमध्ये असताना पण बोलत नसतील. बस कामाच्या बद्दल बोलत होते. मग समजून येत होतं की बाबा हे लोक ऑफिसमध्ये काहीच काम नाही करत है ना. HR लोकांचं असतंच हे काम, काय नाही, फक्त महिना संपत आला किंवा महिन्याच्या सुरुवातीला डॉक्युमेंट्स हे करा ते करा, बस. बाकीचा टाइम सगळा फ्री टाइम है ना. दोन्ही पण ड्रॉवरचे तिने लॉक तोडून टाकले, तसं खिचून खिचून जोर जोरात है ना भाव्या. तसं खिचतानी वेळा तोंडाला लागेल स्वतः. तसं भाव्या ना साधं केसांना हात नाही लावू देत कुणाला, जास्त वेळ हात केस विसरू नाही देत, केस पुसू नाही देत आंघोळ केल्यावरती. ही केस कापताना काय करणार आहे काय माहिती, जावा शांततेत होऊ देईल की नाही त्याची पण गॅरंटी नाही. हा भाव्या ऐकत नाही ते अजिबात, तिच्याच धुंदीत असते खेळत पूर्ण वेळ. काय भेटलं तिला? अडकली ना. काय गरज होती तिथे जायची? स्वतः आता किती वेळ लावते ऑर्डर करायला, मला काय काय बोलत राहते. काय शोधून आणलं बेटा? एक सटामध्ये करू तुला पण नको, मला फोन कर. आणि लपायला पडद्यापाठी लपते आणि मला घाबरवते. घाबरलो ना बघा. आली आता झोपायला. ए होय काय करणार आहे? बघ आता मला फ्री डिलिव्हरी पण झाली. तू रेग्युलर कस्टमर आहे ना त्यांची. मी फ्री डिलिव्हरी पण आले आता. आपण कसं एखाद्या दुकानात गेलो आपल्याला डिस्काउंट देतात तसं वैद्यचं झालं. ती रोज मागवते ना, कारण की तिला रोज काहीतरी खायचं मन करतं, त्याचे कधी कधी करतात. कपाटामुळे सगळं अडलं जायचं. आणि आता तिथे ती पळी आहे ना, ती पण पळी आहे ना. हे घाबरलो ना मी. कोण होतं ते? बाप रे. तिला झोप येत नाही उभं राहते. अरे ती रात्री दिसत जास्त खेळायला लागते. का माहितीये कुठे का? कारण की जेव्हा पोटात होती ना तिच्या मम्मीच्या, तेव्हा तुझी मम्मी पण रात्रीपर्यंत जागी असायची. का जागी असायची मी? व्हिडिओ बघत. का जागी असायची मी? मोबाईल बघत. मोबाईल बघत? हा, सिरियल बघत, सॉरी, मोबाईल मध्ये. स्वतःच घाबरत पळायला. गुड्डी मला लेट नाईट चार्जेस पण फ्री दिले. काहीतरी ऑफर असेल म्हणून. आईस्क्रीम आली आहे जी ऑर्डर केली होती ती. गुड्डी खाणार आहे कॉर्नेटो, सुप्रिया खाणार आहे कसाटा आणि पूजा खाणार आहे कसाटा पण रेड वेल्वेट वाला. आपण हे एक्सचेंज करू. हा नाही हर. अयो माझा केवढासा आहे कसाटा बघ गुड्डी. अरे वा, बरं झालं. अरे कसाटा अरे ते बाहेर आले. दिलाय तुला. तो लव होता वाटतं, लव होता. मी खाऊन घेतो आईस्क्रीम फ्रेंड्स माझी. गुड्डी तिचा कॉर्नेटो, पूजा तिचं रेड ते रेड कोणता तिने आईस्क्रीम मागवलं ते स्टार्ट पण केलंय आणि सुप्रिया पण तिथे चालू केलंय. मीच बाकी राहिलोय. मी पण स्टार्ट करतो. त्या अगोदर आपण व्हिडिओ करूया कम्प्लीट. इतका वेळ दिलात व्हिडिओ बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला अशाच फॅमिली कंटेंटसाठी आणि लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून कळवा नक्की काही बोलायचं असेल तर. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. इतका वेळ दिल्यासाठी मनापासून धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. भाव्या टीव्ही बघत होती. बाय बाय. टाटा कर बेटा. फक्त भाव्या बोललं तरी लगेच बाय बाय बेटा. टाटा करा. टाटा. बापरे बाप. टाटा कर बेटा. तिने असं टाटा केलंय की टाटा पण आणि परत या पण व्हिडिओ बघायला.
बाय बाय. गुड्डी तू आईस्क्रीम खात होती की मोबाईलला पण देते थोडं थोडं आईस्क्रीम खाताना? मोबाईलला देते त्याच्यापेक्षा मला देते. मी तरी खाल्लं असतं तेवढं चाललं असतं मला.